The energy pyramid, trophic level. Each level in the food chain is called trophic level. A trophic level is a step at which the organism obtains its food in the chain. The amount of matter and energy gradually decreases from producer at lowest level to the top consumers at highest level. तर विद्यार्थ्यांना आपण फूड चेन म्हणजे काय अभ्यासले. तर फूड चेन जे आहे प्रत्येक एनर्जी जे आपण ईच लेवल इन द फूड चेन, प्रत्येक लेवल जे आहे फूड चेनमध्ये तो प्रायमरी कन्झ्युमर असो, सेकंडरी असो, कार्निवरस असो, प्रत्येक कन्झ्युमर या ठिकाणी एक फूड चेनचा त्या ठिकाणी आपण ट्रॉपिक लेवल असे म्हणतो. सो दिस ट्रॉपिक लेवल शोज द टाईप this is the step at which the organism obtains its food material from the chain. सो द अमाऊंट ऑफ मॅटर आणि एनर्जी जी आहे या फूड चेनमध्ये फ्रॉम बॉटमपासून तर हायेस्ट लो ऑर्गॅनिझमपर्यंत हायेस्ट लेवलपर्यंत ही डिक्रीज होताना आपल्याला दिसते. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट या ठिकाणी दिसते आपल्याला ट्रॉपिक लेवल्स. ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम, दीज आर प्लॅन्ट्स. सो दीज आर द फर्स्ट ट्रॉपिक लेवल. हार्बिवरस फर्स्ट ट्रॉपिक लेवल, then carnivorous second, and omnivorous third tropic level. This is the tropic levels. An introduction to scientists. Lindemann in 1942 studied the food chain and energy flow through it. Charles, a British scientist, first proposed the concept of a ecological pyramid in 1927. तर लिंडमन in 1942 मध्ये त्यांनी फूड चेन आणि एनर्जी फ्लो थ्रू इट, फूड चेन आणि एनर्जी फ्लो या फूड चेनमधून कशा पद्धतीने होते हे लिंडमन यांनी सगळ्यात पहिले डिस्क्राईब केलं. तर चार्ल्स ब्रिटिश या सायंटिस्टने प्रपोज द कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड इन 1927. द स्टडी ऑफ टुंड्रा इकोसिस्टीम ऑफ द बियर आयलँड इन द इंग्लंड. हेन्स दिस पिरॅमिड ऑल्सो कॉल्ड द एल्टोनियन पिरॅमिड. Think about it. What happens to the energy during transfer from producers to the apex consumer? Does it remain trapped in the apex consumer? Does it remain in the body of the apex consumer? तर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कन्झ्युमर, तर ही एनर्जी जी आहे प्रोड्युसरपासून अपेक्स कन्झ्युमरपर्यंत जात असताना त्या एनर्जीमध्ये लॉस होत असतो. अपेक्स कन्झ्युमरमध्ये ती एनर्जी ट्रॅप राहत नाही, कारण आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर त्यांची जी बॉडी आहे, डेड बॉडी, ही सॅप्रोफाईट्सद्वारे डिकम्पोज केली जाते आणि त्यामुळे सॅप्रोफाईट्सद्वारे डिकम्पोज केली जाते आणि त्यामुळे जे काही कंटेंट्स आहे एनर्जीचा तो एन्व्हायरमेंटमध्ये परत रिटर्न केला जातो. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर इवन आफ्टर देअर डेथ? What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? So student, it will not possible the energy trapped in the body of apex consumer, because all the living organisms after their certain lifespans they die, and after death the microorganisms decompose their body, and so that energy trapped in their body, it will flow out in the environment. And what will happen, there will no decomposers like microbes and fungi. Suppose there were no decomposers like microbes and fungi in nature, then our earth becomes like a dustbin. Show the energy transfer that takes place at each trophic level. There are different levels in the energy exchange in the food chain. The initial quantity of the energy goes on decreasing at energy level of energy exchange. आपल्याला माहिती आहे की जी क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे फ्रॉम लोअर लेवल टू द हायर लेवल, एनर्जी लेवल डिक्रीज होत जाते. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम लोवेस्ट लेवल टू हायेस्ट लेवल. द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्ससुद्धा आपल्याला कमी होताना दिसत आहेत. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इज कॉल्ड द पिरॅमिड ऑफ एनर्जी. The organisms decomposes. The organism decomposes in the process of obtaining the food from the remains of organisms. Decomposers convert into the simple compounds. These substances easily mix with air, water, soil, from where they are again absorbed by the plants and incorporated into the food chain. तर आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजेस दिअर डेड बॉडी, आणि त्या डेड बॉडीमधून निघालेले जे काही सिम्पल कार्बन कंपाऊंड्स आहे ते वॉटर, एअर आणि सॉईलमध्ये ते सॉल्युबल होतात, मिक्सअप होतात, अँड देन again they absorbed by the plants, and again food chain will start here. Pyramid of energy in an aquatic system. Aquatic system is given here. See here, phytoplankton, zooplankton, fishes and humans, number of organisms decreases as well as the energy level also decreases. At about 10% of the energy is lost in the environment. You can now see that due to the food wave formed by various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the
इकोसिस्टीम. व्हेरियस न्यूट्रिएंट्स हे ऑलवेज सर्क्युलेट होत असतात इकोसिस्टीममध्ये. सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द एनर्जी in any ecosystem. The green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of food. Before reaching the decomposers, this energy is passed from one trophic level to the next. Decomposers dissipated some amount of the energy in the form of heat. However, no part of the energy ever returns to the sun. Hence, such passage of the energy is referred to as one-way transport. So, student, energy flow of energy is a one-way transport because sun is the major source of energy in our ecosystem. Plants absorb the sun energy and it prepare their own food material, and it traps the solar energy in the form of food material. Then during food chain, uh, all living organisms are directly and indirectly depends on plants. Again, after the death of living organism, decomposes their body, and so that amount of the heat energy in the form of heat it loses in the environment, but no part of the energy returns to the sun. So this is the one way transport.